नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल. मी आज तुमच्यासाठी एक अत्यंत मादक गोष्ट घेऊन आलो आहे. गोष्ट सुरू करण्यापूर्वी तुम्ही आधी तुमच्या बाबूरावला सेट करून घ्या, नाहीतर त्याच्यातून पाण्याचा फवारा उडेल आणि तुमची अंडरविअर पूर्ण ओली होऊन जाईल. तर ही कथा माझी व माझ्या मामीची आहे. तुम्हाला माझ्या मामीबद्दल थोडी माहिती देतो. एका शब्दात सांगायचं झालं तर माझी मामी एक नंबरची माल आहे. तिला पाहून कोणाचा पण बाबूराव ताईट झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी अट्रॅक्टिव्ह ती आहे. तर झालं असं की माझी एक एक्झाम होती. ती एक्झाम मामीच्या गावात असल्यामुळे मी एक्झामसाठी मामीच्या घरी राहायचे ठरवले. थोडे दिवस त्यांच्या घरी राहिलो. माझी एक्झाम संपली आणि मी माझ्या घरी येण्यास निघालो. तेव्हा मामी मला म्हटली की अरे राहुल, थोडे दिवस इथेच थांब, तुझे मामी बाहेरगावी ट्रीपसाठी जाणार आहेत. तेवढीच तुझी मला सोबत होईल मामा येऊपर्यंत. मामी असं म्हणतात मी तिथे राहायला तयार झालो. दुसऱ्या दिवशी सकाळी मामा उठून लवकर निघून गेला ट्रीपसाठी. मामा गेला, पण तरी पण माझ्यासमोर एक अडचण होती. मामीची मुलगी सोनू, जी दिवसभर घरीच असायची. तिची पण एक्झाम संपल्यामुळे तिला पण सुट्ट्या होत्या. ती दिवसभर कम्प्युटरवर गेम खेळायची. ती 1 मिनिटसुद्धा बाहेर जात नव्हती. तिचा मला खूप त्रास व्हायला लागला. मी मामीला म्हटलं, मामी, सोनू दिवसभर कम्प्युटर चालवते. तिला एक काम कर, तिला समर कॅम्पमध्ये पाठव, म्हणजे ती तिथे व्यवस्थित राहील आणि इतर ॲक्टिव्हिटी पण करेल. मामीला माझी कल्पना आवडली. दुसऱ्या दिवशी मी आणि मामी जाऊन सोनूचं ॲडमिशन घेऊन गेलो. सोनू पण दिवसभर घरी नसायची. मी आणि मामीच असायचो. मी आता मामीच्या एकदम क्लोज जाण्याचा प्रयत्न केला. एक दिवस आम्ही दोघे घरात बसलो होतो. मी म्हटलो, मामी, तुम्हाला कम्प्युटर चालवता येतं का? मामी म्हटली, नाही. मी म्हटलो, मामी, त्यात काय अवघड आहे, मी तुम्हाला शिकवील, चालेल का तुम्हाला? मामी म्हटली, चालेल. मामी असं म्हणताच आम्ही दोघे तिच्या बेडरूममध्ये गेलो, कारण कॉम्प्युटर तिच्या बेडरूममध्येच ठेवला होता. मी मामीला बसायला चेअर दिली आणि मी तिच्या पाठीमागे उभा राहिलो. तिला शिकवू लागलो. मामीने पिंक कलरची साडी घातलेली होती. त्यात ती एकदम मादक हरणीसारखी दिसत होती. आता मामीला टायपिंग शिकवू लागलो. टाईप करता करता मुद्दाम मी तिच्या हाताला स्पर्श करत होतो. मी मामीला आता टायपिंगचे काम दिले आणि मी तिला ऑब्झर्व करू लागलो. तिचे रसिले ओठ, तिची ती हॉट स्माईल. माझी नजर तिच्यावरून हटतच नव्हती. पाहता पाहता माझी नजर तिच्या ब्लाऊजवर गेली. ब्लाऊजवरून तिच्या आंब्याची घडी मला दिसत होती. पण माझा आता विचार होता की मी मामीचे आंबे उघडे करून पाहावे. मी मामीला म्हटलं, मामी, चेअरची हाईट वाढवू का थोडी? मामी म्हटली, चालेल. मी मामीच्या चेअरची हाईट वाढवली. त्यामुळे मामीला टायपिंग करायला वाकून टाईप करावं लागले. मला तिचे आंबे दिसू लागले. तिचे आंबे खूप मोठे होते. मग मी पण तिला हेल्प करताना तिच्या आंब्याला टच करायला लागलो. नंतर काही वेळाने मामी आमच्यासाठी ज्यूस घेऊन आली. मामी म्हटली, राहुल, ज्यूस घे. मी म्हटलो, मामी, मी ज्यूस नाही घेत, मला दूध फार आवडते. मी असं म्हणताच मामी वळून किचनकडे जायला लागली. मी पण तिच्या पाठीमागे जाऊ लागलो. मामी म्हटली, थांब ना, दूध आणते रे तुझ्यासाठी. मी म्हटलो, मामी, मी डायरेक्ट तोंड लावूनच पितो ना. असं म्हणून मी मामीकडे चावटपणाने बघू लागलो. मामी फक्त हसली. तिने मला दुधाचा ग्लास दिला. मी तिच्या समोर जाऊन तिच्या अंगावर थोडे दूध सांडले. मी म्हटलो, सॉरी मामी. मामी म्हटली, असू दे रे. मामी ते सांडलेले दूध साफ करायला बाथरूमकडे निघाली. मी म्हटलो, मामी, मी करून देतो ना. मामी हसू लागली. आता मी पुढे सरकलो. मामीने तिचा पदर काढा. तसा मी पुढे सरकलो आणि तिच्या ब्लाऊजचे हुक काढू लागलो. मामी म्हटली, हे काय करतोस रे? मी तुमच्या ब्लाऊजचा दुधाचा वास येईल म्हणून मी ते काढायला तुम्हाला मदत करतोय. असं म्हणून मी तिची साडी काढून टाकली आणि तिचं ब्लाऊज पण काढून टाकलं. आता ती फक्त ब्रा आणि पॅन्टीवरच होती. मी तिच्या ब्राला हात लावला. ती म्हटली, अरे राहुल, मी तुझी मामी आहे. मी म्हटलो, हो, पण फक्त साफ करून देणार आहे मी तुला. असं म्हणून मी तिची ब्रा पण काढली. मामीचे आता गोरेपान आंबे माझ्या डोळ्यासमोर होते. मला आता ते पाहून सहनच झालं नाही. मी तिच्या आंब्यांवर सांडलेले दूध साठवू लागलो. मामी म्हटले, अरे मामाला कळलं तर? मी म्हटलो, मामी, तुझ्याशिवाय कोण सांगणार दुसरं मामाला? आणि तू माझी लाडकी मामी आहेस, तू काय माझं नाव माझ्या मामाला सांगणार नाही? असं म्हणत मी तिचे आंबे दाबत होतो, चाटत होतो आणि तिचे ते आंब्याचे टोक माझ्या तोंडात घेऊन जोरजोरात पीत होतो. मी तिचे आंबे आता पिळू लागलो.
मी म्हटली, अरे राहुल, मला पण हेच पाहिजे नव्हते. तू पण मला खूप आवडतोस. तुझा मामा पूर्ण चुतिया आहे. त्याच्यासोबत मला अजिबात मजा येत नाही. तू माझी शांत करणार का? म्हटलो, मामी, मी आज तुझी चिमणी ठोकून शांत करणार आहे. नंतर ती लाजत म्हणाली, तू माझी चिमणी चाटशील का रे? हे ऐकून मी एक्साईट झालो. मी तिची पॅन्ट काढून टाकली आणि तिला बेडमध्ये झोपवले आणि तिच्या गुफेत फिंगरिंग करू लागलो. मामी फक्त आह 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 ऊह करत होती. मग मी माझी जीभ तिच्या गुफेत घालून तिचा दाना चाटू लागलो. मामी, अरे हळू कर ना रे. मी म्हटलो, गप बस, मी आज तुला मनसोक्त ठोकणार आहे. मी असं म्हणताच मामी झटकन उभा राहिली. तिने माझी पॅन्ट खाली खेचली आणि माझा बाबूराव तोंडात घेऊन चौकू लागली. तिचा हात माझ्या गोट्यांशी खेळू लागला. मी म्हटली, तुझा बाबूराव तर खूपच मोठा आहे. आता मला त्याचा दम बघायचा आहे. मी तिला उचलून घेतले आणि माझा बाबूराव तिच्या चिमणीवर घासू लागलो. मामी म्हटली, तुला नाही झेपणार रे. मामीच्या अशा बोलण्याने मला खूप चेव आला. मी डायरेक्ट माझा बाबूरावचं टोक तिच्या चिमणीच्या तोंडावर ठेवलं आणि हात दाबायला लागलो. असं करत करत मी एक शॉट लावून पूर्ण बाबूराव तिच्या बिळात घातला. अशी काही मजा येत नव्हती म्हणून मी मामीला बेडवर खाली ढकललं आणि तिच्यावरून जाऊन चढलो. मामीने लगेच तिचे दोन्ही पाय वर केले आणि माझ्या बाबूरावसाठी जागा करून दिली. मामीने एका हाताने माझ्या बाबूराव हातात धरला आणि मला म्हटली, एकच झटक्यात पूर्ण आत गेला पाहिजे असा कर. मी पण रागारागाने एक जोरात दणका देऊन पूर्ण बाबूराव तिच्या बिळात कोंबला. मामी म्हटली, नको रे राहुल, माझी चूक झाली. एका झटक्यात नाही, हळूहळू कर. पण आता मी कसला थांबतोय? मी खूप पेटलो होतो. मी आता कचाकचा दणके द्यायला चालू केले. तशी मामी पण आता गरम व्हायला लागली. मामी पण ओह कम ऑन करत माझ्या बाबूरावसाठी जागा करून देत होती. मामीचा एक हात माझ्या गोट्यांवर होता. मामी माझ्या गोट्यांशी खेळत होती. मामीचा हात माझ्या गोट्यावर लागल्यावर माझा चेव अजूनच वाढला. मी मामीला आता कुत्रीसारखी ठोकत होतो. मामीचे केस हातात धरून ओढत होतो. तिच्या स्तन तिच्या तोंडात घेऊन चोखत होतो. मामी पण आता मला तिच्या अंगावर ओढत होती. तिचं हे असं वागणं पाहून माझी पिचकारी आता उडणार होती. मी मामीला म्हटलो, मामी, माझी पिचकारी उडणार आहे. मामी म्हटली, माझ्या गुफेत नको सोडू, मला तुझा माल प्यायचा आहे. तू माझ्या तोंडात तुझं पाणी सोड. असं म्हणताच मी गपकन बाहेर काढला आणि मामीच्या तोंडावर घेऊन गेलो. थोडा हलवल्यानंतर मामीने एक मला स्माईल दिली. तिची स्माईल पाहताच माझी धार मामीच्या पूर्ण चेहऱ्यावर उडाली. मामीने ते माझं पाणी पूर्ण चाटून साफ केले. अशा प्रकारे मी माझ्या मामीची आग विझवली आणि माझी पण